हॅलो फ्रेंड्स, आमच्या गोवा ट्रिपचा आज आहे डे 3. आजची सकाळ थोडी गडबडीची होती कारण आम्हाला नॉर्थ गोवावरून थेट ओल्ड गोवामधल्या प्रसिद्ध चर्चला जायचं होतं. तिथली शांतता आणि आर्किटेक्चर खरंच बघण्यासारखं आहे. त्यानंतर आम्ही गेलो पणजीमध्ये असलेल्या डोना पावला सनसेट व्ह्यू पॉईंट बघायला. तिथे खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले. तिथून निघायला संध्याकाळ झाली आणि येताना हे सुंदर लाईट्स बघायला फार छान वाटत होते. नेक्स्ट डे आम्ही निघालो साऊथ गोवाला म्हणजेच काबो दी रामाला. खूप मोठा प्रवास होता, ऊन पण होतं, पण तिथल्या क्लिफवरून दिसणारा हा निळाशार सी व्ह्यू पाहिला आणि सगळा थकवा पळून गेला. आज आहे आशिषचा बर्थडे. रात्री उशिरा आम्ही केक कट केला आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. गोव्याच्या रात्री बीचच्या शेजारी बर्थडे साजरा करण्याची एक वेगळीच वाईब असते. त्यानंतर आम्ही गेलो एका रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे मस्त डिनर एन्जॉय केलं. नेक्स्ट डे सकाळी चेकआउट असल्याने म्हटलं, तुम्हाला आमच्या रूमचा एक क्विक रूम टूर देऊन टाकूया. हे आमचं छोटंसं पण खूप कोझी कॉटेज होतं, जिथे आम्ही 4 दिवस राहिलो आणि हे कॉटेज कालंगट बीचच्या जवळच होतं. आता बॅग पॅक झाल्या आहेत आणि घरी जायचा प्रवास सुरू झालाय. अचानक ठरलेली ही ट्रिप खूपच भारी झाली. चेकआउट झालं आणि आम्ही निघालो. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्लॉग्स. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.